नमस्कार मित्रांनो, मी शीतल. ट्रू स्टोरीज मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. मित्रांनो, आयुष्यात आपण अनेक नाती जगतो, पण कधी कधी ज्यांच्यावर आपण सर्वात जास्त प्रेम करतो तेच आपल्याला समजून घेत नाहीत. एका आईच्या काळजात आपल्या मुलांसाठी सारखंच प्रेम असतं असं म्हणतात. पण माझ्या आयुष्यात हा भेदभाव का होता? ज्या आईने माझ्या कष्टांची कधीच किंमत केली नाही, त्याच आईच्या डोळ्यात लेकीसाठी अश्रू कधी आणि का आले? आणि एका साध्या नोकरीच्या निमित्ताने नात्याची पूर्ण व्याख्या कशी बदलली? अशी ही हृदयस्पर्शी आणि अंतर्मुख करणारी कथा, जी तुम्हाला विचार करायला भाग पाडेल. चला तर मग जाणून घेऊया आजची ट्रू स्टोरी. माझं नाव श्रेया. म्हणतात ना, एका आईच्या काळजात आपल्या सर्व मुलांसाठी सारखंच प्रेम असतं. पण माझ्या आयुष्याने मात्र मला लहानपणापासून काहीतरी वेगळं शिकवलं. आजवर मी हे शोधते की शेवटी माझी चूक काय होती. मी सुद्धा त्याच आईची मुलगी होते, त्याच घरात लहानाची मोठी झाले होते. पण तरीही न जाणे का मला सतत हे जाणवून दिलं गेलं की माझी छोटी बहीण तन्वी माझ्यापेक्षा जास्त खास आहे. मी हे कोणाबद्दल राग म्हणून किंवा आईला वाईट ठरवण्यासाठी म्हणत नाहीये. आईनं मला कधी उपाशी ठेवलं नाही, माझ्या शिक्षणात कधी खंड पडू दिला नाही. माझ्या सर्व गरजा तिने आपल्या परीने पूर्ण केल्या. पण माणसाला फक्त भाकरी आणि कपड्यांचीच गरज नसते ना. त्याला गरज असते ती आपुलकीची, जी निस्वार्थ मिळते. आणि कदाचित तो ओलावा मला कधी पूर्णपणे मिळालाच नाही. लहानपणी मला या गोष्टी कळत नव्हत्या, पण जशी मी मोठी होऊ लागले तसं जाणवू लागलं की आईचा माझ्याशी आणि तन्वीशी वागण्याचा दृष्टिकोन किती वेगळा आहे. तन्वी माझ्यापेक्षा 3 वर्षांनी लहान, अतिशय खोडकर. ती दिवसभर खेळायची, मस्ती करायची. घरी पाहुणे आले की तिला उचलून खूप लाड करायचे. आई सुद्धा तिच्या प्रत्येक नादावर गोड हसायची. पण मी सुद्धा तर एक मुलगीच होते ना. माझंही मन होतं की आईनं मला एकदा प्रेमाने जवळ घ्यावं, माझ्या डोक्यावरून हात फिरवावा आणि हसून म्हणावं, माझी मोठी लेक सुद्धा जगातील सर्वात गोड मुलगी आहे. पण असं दुर्मिळच घडायचं. माझ्याकडून काही चूक झाली तर आईचा चेहरा लगेच रागीट व्हायचा. ती म्हणायची, श्रेया, तू मोठी आहेस, थोडी समजदारी दाखव. आणि ती चूक जर तन्वीने केली तर आई हसून म्हणायची, अरे ती तर लहान आहे, हळूहळू शिकेल. मला तेव्हा प्रश्न पडायचा, 3 वर्षाच्या फरकामुळे एखाद्या मुलाचं बालपण इतकं वेगळं कसं असू शकतं. मी अनेकदा आरशासमोर उभी राहून स्वतःला विचारायचे, माझ्यातच काही कमी असेल का? मी आईच्या आवडीची मुलगी आहे का नाही? बाबा आम्हा दोघींनाही सारखं प्रेम करायचे. मी उदास असले की ते हळूच माझ्यासाठी माझ्यावरती चॉकलेट घेऊन यायचे. पण बाबा स्वभावाने खूप शांत होते. घरात वाद नकोत म्हणून त्यांनी कधी आईला हे विचारलंच नाही की मुलींमध्ये असा फरक का. आणि मी सुद्धा कधी तक्रार केली नाही. उलट मी स्वतःलाच बदलण्याचा प्रयत्न केला. मला वाटायचं, जर मी अधिक हुशार झाले, जास्त अभ्यास केला, आईचं प्रत्येक म्हणणं मानलं आणि घरकामात मदत केली तर कदाचित एक दिवस आई मलाही त्याच नजरेनं बघेल ज्या नजरेनं ती तन्वीला पाहते. पण त्यावेळी मला कुठे माहित होतं की काही लोकांचं प्रेम हे कष्टाने मिळत नाही, तर त्यांच्या विचारांनी ठरतं. आणि माझी खरी परीक्षा तर अजून सुरू व्हायची होती. आजही मला माझ्या बालपणातील एक एक गोष्ट आठवते. काही आठवणी अशा असतात ज्या माणसाने लाख प्रयत्न केले तरी तो कधीच विसरू शकत नाही. माझ्या मनात आजही त्या लहान सहान आठवणी जिवंत आहेत. मला आठवतं, मी पहिल्या इयत्तेत होते आणि तन्वी नर्सरीत. शाळेतून घरी येताच मी दप्तर खोलीत फेकायचे आणि पळत आईकडे जायचे. आई बघ, आज माझ्या वहीवर बाईंनी स्टार दिलाय. मी कितीतरी आनंदाने माझ्या वहीची पानं तिच्यासमोर उघडायचे. मला वाटायचं आई माझं कौतुक करेल, मला जवळ घेईल. पण आई आई फक्त एकदा त्या वहीकडे बघायची आणि निर्विकारपणे म्हणायची, हां ठीक आहे, जा आता कपडे बदल. मी मुकाट्याने माझ्या खोलीत निघून जायचे. पण थोड्याच वेळात तन्वी शाळेतून यायची. ती दारात पाय ठेवताच आईच्या चेहऱ्यावर एक निराळच हसू उमलायचं. आली माझी परी म्हणत ती तन्वीला उचलून घ्यायची, तिचे गाल ओढायची आणि विचारायची, आज माझ्या मुलीने शाळेत काय काय केलं? तन्वी आनंदाने तिच्या छोट्या छोट्या गोष्टी सांगायची आणि आई अतिशय कौतुकानं तिचं प्रत्येक बोलणं ऐकून घ्यायची. मी लांब उभी राहून त्या दोघांकडे पाहत राहायचे. माझ्या हातात आजही तीच वही असायची, ज्यावरचा छोटासा स्टार काही मिनिटापूर्वी मला जगातील सर्वात मोठा आनंद वाटत होता. पण आता त्या स्टारची चमक जणू फिकी पडली होती.
हळूहळू मी माझ्या आनंदाच्या गोष्टी स्वतःपुरत्याच मर्यादित ठेवू लागले. शाळेत एखादं बक्षीस मिळालं तर ते आईला दाखवण्याऐवजी मी चुपचाप माझ्या कपाटात लपवून ठेवायचे. मला वाटायचं कोणाला काही फरकच पडत नाहीये. काळ असेच पुढे सरकला. मी 3रीतून 4थीला गेले. आता आई माझ्याकडून घरची छोटी मोठी कामही करून घेऊ लागली. श्रेया, जरा किचन मधून पाणी आण. श्रेया, तन्वीचं दप्तर नीट ठेव आणि तुझ्या बहिणीचा अभ्यासही बघून घे. मी न काही बोलता प्रत्येक काम करायचे. अनेकदा माझं मन व्हायचं की बाहेर जावं, मैत्रिणींसोबत खेळावं, पण मी घराबाहेर पडणार इतक्यात आईचा आवाज यायचा, आधी घरचं काम पूर्ण कर मग खेळ. आणि तिकडे तन्वी मात्र कशाचीही पर्वा न करता पूर्ण गल्लीत आपल्या मैत्रिणींसोबत खेळत असायची. मला त्याचं वाईट नक्कीच वाटायचं, पण आईचं एकच वाक्य, तू मोठी आहे श्रेया, तुला समजदारी दाखवायला हवी. हे वाक्य मी माझ्या बालपणात 1000 वेळा ऐकलं होतं. त्यावेळी मला वाटायचं की मोठं होणं ही कदाचित एक चूक आहे. जर मी सुद्धा तन्वीसारखी लहान असते तर कदाचित आईने माझ्यावरही असंच प्रेम केलं असतं. असंच एकदा शाळेत आर्ट कॉम्पिटिशन होतं. मी मनापासून पूर्ण मेहनतीनं एक सुंदर चित्र काढलं होतं. जेव्हा रिझल्ट आला मी फर्स्ट आले होते. आनंदाच्या भरात धावत पळत जेव्हा मी घरी पोहोचले तेव्हा माझ्या हातात एक ट्रॉफी होती आणि चेहऱ्यावर एक अशी चमक, जणू मी जग जिंकलं होतं. घरी पोहोचताच मी आईला हाक मारली, आई बघ मी फर्स्ट आले. आई त्यावेळी तन्वीचे केस विंचारत होती. तिने माझ्याकडे एक कटाक्ष टाकला, थोडंसं स्मित केलं आणि इतकंच म्हणाली, छान आहे बेटा, तिथे कुठेतरी ठेवून दे, बस इतकंच. मी ती ट्रॉफी मुकाट्याने टेबलवर ठेवून दिली. त्या संध्याकाळी तन्वी शाळेतल्या एका छोट्या स्पर्धेचं सर्टिफिकेट घेऊन आली. आईनं तिला आनंदाने मिठी मारली. वा, माझी लेक किती हुशार आहे. तिने लगेच शेजारच्या काकू बोलवल्या आणि तन्वीचा तो सर्टिफिकेट त्यांना दाखवला. मी तिथेच उभी राहून हे सगळं पाहत होते. माझी ट्रॉफी अजूनही त्याच टेबलावर पडली होती, पण कोणाचंही लक्ष तिच्याकडे गेलं नव्हतं. काळ कुणासाठी थांबत नाही. बघता बघता मी 8वीत आले आणि तन्वी 5वीत. आता आम्ही दोघीही थोडं समजूतदार झालो होतो. मला आता जाणवू लागलं होतं की आमच्या घरातले हे वातावरण काही सामान्य नाही. मैत्रिणींच्या घरी जायचे तेव्हा दिसायचं तिथे आई दोन्ही मुलांना सारखं प्रेम करायची. एकाला रागवलं तरी दुसऱ्याची चूक असली की त्यालाही तितक्याच प्रेमानं समजवायची. तेव्हा पहिल्यांदा मला खात्री पटली की माझ्या मनातले प्रश्न निराधार नव्हते. तरीही मी कधी आईला काही विचारलं नाही. मला भीती वाटायची की आईला असं वाटेल की मी माझ्याच बहिणीचा हेवा करते, पण खरं सांगू मला तन्वीचा कधीच हेवा वाटला नाही. ती माझी छोटी बहीण होती. मी तिच्यावर खूप प्रेम करायचे. शाळेत कुणी तिला त्रास दिला तर मी तिच्यासाठी ढाल बनून उभी राहायचे. अभ्यासात तिला काही समजलं नाही तर मी तासनतास बसून तिला समजावून द्यायचे. माझ्या पॉकेट मनीतून तिच्यासाठी चॉकलेट्स किंवा रंगीत पेन आणायचे. मला वाटायचं आई माझ्यावर कमी प्रेम करते. यात तन्वीची काय चूक? पण हळूहळू तन्वीला ही सगळं समजू लागलं होतं. एके दिवशी आम्ही अभ्यासाला बसलो असताना आईनं बाहेरून आवाज दिला, तन्वी बेटा जरा इकडे ये. तन्वी धावत बाहेर गेली. थोड्या वेळाने ती परतली तेव्हा तिच्या हातात एक नवीन स्कूल बॅग होती. ती खूप खुश होती. तिने मला विचारलं, दीदी बघ मम्मी माझ्यासाठी नवीन बॅग आणली आहे, कशी आहे? मी हसून म्हटलं, खूप सुंदर आहे. तिने रागसपणे म्हणाली, दीदी तुझी बॅग तर माझ्या बॅगपेक्षाही जुनी झाली आहे ना. मम्मी तुझ्यासाठी पण नक्की आणेल. तिचं बोलणं ऐकून माझ्या ओठांवर हसू होतं, पण आतून माझं मन जणू काही चिरडून गेलं होतं. माझी बॅग खरोखरच खूप जुनी झाली होती. ठिकठिकाणी शिलाई निघाली होती. पण मी कधीच नवीन बॅग मागितली नव्हती, कारण प्रत्येक वेळी एकच उत्तर मिळायचं, अरे चालू तर आहे ना, जेव्हा पूर्ण खराब होईल तेव्हा बघू. त्या दिवशी पहिल्यांदा तन्वीने स्वतःहून आईला सांगितलं, मम्मी दीदीची बॅग सुद्धा बदलून दे ना. तेव्हा आई माझ्याकडे न बघताच म्हणाली, तिला कशाची गरज आहे, तिचं काम तर चालतंय ना. मी लगेच विषयांतर केलं, काही हरकत नाही तन्वी, माझी बॅग अजून ठीक आहे. मला घरात कोणतीही वादावादी नको होती. पण त्या रात्री मी बराच वेळ डोळे मिटूनही झोपू शकले नाही. त्या दिवशी मी ठरवलं, आता आईकडून कोणतीही अपेक्षा करायची नाही. जर मला कशाची गरज असेल तर मी स्वतः विचार करायचे की त्याशिवाय काम कसं चालू शकेल. कदाचित याच कारणामुळे वयाच्या आधीच मी खूप जास्त समजूतदार झाले होते. पण त्या समजूतदारपणाची किंमत मात्र खूप मोठी होती.
आईनं त्या दिवशी माझ्याकडे न बघताच जेव्हा असं म्हटलं की तिला कशाची गरज आहे, तिचं काम तर चालूच आहे, तेव्हा मी लगेच विषयांतर केलं. पण त्या रात्री मी डोळ्याला डोळा लावून झोपू शकले नाही. त्या दिवशी मी मनापासून आईकडून अपेक्षा करणं सोडून दिलं होतं. आता मला एखादी गोष्ट हवी असेल तर मी आधी हाच विचार करायचे की त्याशिवाय माझं काम कसं चालेल. कदाचित याच प्रगल्भतेमुळे मी वयाच्या खूप आधी समजदार झाले होते. पण या समजदार होण्याच्या किमतीत मी माझ्या बालपणीतील साध्या साध्या आनंदांना कायम चमुकले होते. काळ पुढे सरकला. मी 10वीत आले आणि तन्वी 7वीत. माझ्यासाठी हे खूप महत्वाचं होतं. बोर्डाचे एक्झाम होते, त्यामुळे मी दिवसरात्र अभ्यासात बुडाले होते. मला मनातून वाटायचं की जर मी उत्तम गुण मिळवले तर कदाचित पहिल्यांदाच आई माझ्या डोक्यावर हात ठेवून प्रेमानं म्हणेल, श्रेया, मला तुझा अभिमान आहे. मला फक्त त्या एका क्षणाची आस होती. मी रोज पहाटे लवकर उठायचे, घराची काही कामं उरकायची आणि मग शाळेत जायचे. शाळेतून आल्यावर पुन्हा आईला मदत करायची आणि रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायचा. कधी कधी पुस्तक वाचता वाचता डोळ्यावर झापड येऊन मी तिथेच झोपी जायचे. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच कष्ट, तीच मेहनत. एका संध्याकाळी मी माझ्या खोलीत अभ्यासात मग्न होते, तेव्हा आईची हाक आली, श्रेया, जरा किचन मध्ये ये. मी पुस्तक बंद करून धावत गेले. काय झालं आई? तर ती म्हणाली, ही भाजी कापून दे आणि पीठ मळून ठेव. मी अगदी हळू आवाजात म्हटलं, आई, उद्या माझा टेस्ट आहे, फक्त अर्धा तास अजून अभ्यास करू दे, मग नक्की करते सगळं. पण माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच आईचं उत्तर आलं, अभ्यास तर होतच राहील, आधी घरची कामं शिक, तीच पुढं कामाला येतील. मी काहीच न बोलता भाजी कापायला घेतली. इतक्यात तन्वी मोबाईल हातात घेऊन खोलीतून बाहेर आली. तिला पाहताच आईचे सूर बदलले. तन्वी बेटा, तू आरामात अभ्यास कर, तुझी प्रगती महत्वाची आहे. मी एका क्षणासाठी आईकडे पाहिलं, पण मग नजर खाली झुकवली. त्या दिवशी पहिल्यांदा मला तीव्रतेनं जाणीव झाली की माझ्या अभ्यासाला किंवा माझ्या कष्टांना या घरात खरंच काहीच महत्व नव्हतं. काही महिन्यांनी बोर्डाचा रिझल्ट आला. मी खूप चांगले गुण मिळवले होते. शाळेत माझ्या शिक्षकांनी माझं खूप कौतुक केलं. माझ्या क्लास टीचरने तर थेट बाबांनाच सांगितलं, तुमची मुलगी खूप मेहनती आहे, हिला जर पुढे शिकण्याची संधी मिळाली तर ती नक्कीच मोठी भरारी घेईल. हे ऐकून बाबांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. घरी परतताना त्यांनी आनंदाने माझ्यासाठी मिठाई घेतली. घरी पोचल्यावर बाबा हसून म्हणाले, आज माझ्या लेकीने माझं डोकं अभिमानाने उंच केलंय. बाबांचे ते शब्द ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी माझ्या कष्टाची इतक्या प्रेमाने दखल घेतली होती. पण आईची प्रतिक्रिया मात्र आजही तशीच होती. ती थंडपणे म्हणाली, हो, पडलेत, चांगले मार्क, यात एवढं मोठं काय झालं, आजकाल तर सगळ्यांना चांगले मार्क्स मिळतात. आईच्या त्या वाक्याने खोलीत शांतता पसरली. बाबांनी आईकडे पाहिलं, जणू त्यांना काहीतरी सांगायचं होतं, पण ते गप्प राहिले. मीही एक खोटं हसू ओठावर आणलं आणि विषय तिथेच संपवला. मी मनाला पुन्हा एकदा समजावलं की प्रत्येक आनंद प्रत्येकासोबत वाटता येत नाही. काही दिवसांनी घरी नातेवाईक आले. गप्पाच्या ओघात माझ्या अभ्यासाचा विषय निघाला. आत्या कौतुकाने म्हणाल्या, श्रेया, तू खूप समजूतदार मुलगी आहेस, पुढे जाऊन नक्कीच मोठं नाव कमावशील. मला वाटलं कदाचित आज तरी आई माझं कौतुक करेल, पण आई हसून म्हणाली, हो श्रेया, ठीक आहे, पण आमची तन्वी तिच्यापेक्षाही हुशार आहे. बघूनच घ्या, पुढे जाऊन तीच मोठं नाव कमवेल. सगळ्यांच्या नजरा आता तन्वीकडे वळल्या. मी तिथेच बसून हसण्याचा प्रयत्न करत होते, पण आतून असं वाटलं जणू माझ्या मेहनतीवरचा हक्क कुणीतरी हिरावून घेतलाय. त्या दिवशी मला एक गोष्ट पूर्णपणे उमजली. काही लोक तुमची मेहनत बघत नाही, त्यांनी आधीच ठरवून टाकलेलं असतं की त्यांना कोणाचा अभिमान बाळगायचा आहे. आणि कदाचित माझ्या आईनेही खूप आधीच ते मनात ठरवून ठेवलं होतं. वेळ आपल्या गतीनं पुढे जात राहिला. मी 12वीची परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले. आता माझं सगळ्यात मोठं स्वप्न होतं कॉलेजला जाऊन माझं शिक्षण पूर्ण करणं. शिक्षकांनीही सांगितलं होतं की पुढे शिकले तरच मी नक्कीच काहीतरी चांगलं करू शकेन. पण प्रत्येकाचं आयुष्य फक्त त्याच्या इच्छेनुसार चालत नाही. घरची परिस्थिती बदलली होती. बाबांची प्रकृती आता नेहमीच खराब राहू लागली होती आणि घराचा खर्च वाढला होता. एका रात्री मी पाणी पिण्यासाठी उठले तर आईबाबांच्या खोलीतून काही आवाज येत होते. आई म्हणत होती, दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा खर्च पेलणं आता शक्य नाही.
तेव्हा बाबा हळूच म्हणाले, पण श्रेयालाही पुढे शिकायची मनापासून इच्छा आहे. आईनं विचार न करता क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिलं, श्रेया समजूतदार आहे, आपण तिला समजावू, पण तन्वीचं शिक्षण थांबता कामा नये. ती पुढे जाऊन चांगली नोकरी करेल. मी दरवाजा बाहेरच थबकले. माझे पाय जणू तिथेच खेळले होते. त्या रात्री पहिल्यांदा मला जाणवलं की माझ्या शिक्षणापेक्षा माझं समजदार असण्याला जास्त किंमत दिली जात होती. आईचे ते शब्द काळजाला भिडले. मुलींना शेवटी लग्नच तर करायचं असतं. माझं मन त्या शब्दाने घायाळ झालं होतं. मी हिमतीने आईला विचारलं, आई, जर माझ्या जागी तन्वी असती तर तुमचा निर्णय हाच असता का? आईनं माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली, विनाकारण शब्दांचा चुकीचा अर्थ काढू नकोस. प्रत्येक मुलीची बुद्धी वेगळी असते. तन्वी अभ्यासात जास्त हुशार आहे. आईचं ते बोलणं ऐकून मी काहीच उत्तर दिलं नाही, कारण मला माहित होतं काही निर्णय वादाने बदलत नाही. त्या रात्री मी माझ्या खोलीत जाऊन खूप रडले. मोठ्या हौसेने भरलेला कॉलेजचा फॉर्म मी हातात धरून खूप वेळ पाहत राहिले आणि शेवटी तो कपाटात ठेवून दिला. कदाचित काही स्वप्नांचं आयुष्य खूप छोटं असतं, पण त्याच रात्री मी एक निर्णय घेतला. जर माझं शिक्षण इथेच थांबलं तर याचा अर्थ माझं आयुष्य इथंच थांबलंय असा होत नाही. मी कष्ट करेन, स्वतःच्या पायावर उभी राहीन, मग रस्ता कितीही खडतर का असेना. काही महिन्यातच मी एक छोटासा कम्प्युटर आणि अकाउंट्सचा कोर्स जॉईन केला. सकाळची घरची कामं उरकून मी दुपारी कोर्सला जायचे आणि संध्याकाळी पुन्हा घरी येऊन घरकामात जुंपले जायचे. मला आता कोणाबद्दलही कोणतीही तक्रार उरली नव्हती. आता मी अपेक्षा करणं पूर्णपणे सोडून दिलं होतं. दुसरीकडे तन्वीने एका चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. आई पूर्ण गल्लीत अभिमानाने सांगत फिरायची की माझी छोटी मुलगी शहरातल्या सर्वात चांगल्या कॉलेजमध्ये शिकते. जेव्हा कोणी मला विचारायचं, श्रेया तू काय करतेस, तेव्हा मी फक्त मंदस्मित करायचे. माझा कम्प्युटर आणि अकाउंट्सचा कोर्स पूर्ण व्हायच्या मार्गावर होता आणि याच काळात मला एका खाजगी कंपनीत नोकरी मिळाली. पगार खूप मोठा नव्हता, पण माझ्यासाठी ती पहिली नोकरी एखाद्या स्वप्नपूर्तीसारखीच होती. ज्या दिवशी माझ्या कष्टाची पहिली कमाई माझ्या हातात आली, त्या दिवशी मी मिठाई घेऊन आनंदाने घरी पोहोचले. मी हसत आईला सांगितलं, आई, आज माझी पहिली सॅलरी मिळाली आहे. आईने मिठाईचा डबा तर घेतला, पण तिच्या चेहऱ्यावरती आनंद रेषा नव्हती, जिची मला अपेक्षा होती. ती कोरड्या सुरात म्हटली, हां ठीक आहे, आता घराच्या खर्चातही थोडा हातभार लाव. मी हसून मांडव लावली. खरं सांगू तर मला त्या बोलण्याचं वाईट वाटलं नाही. शेवटी हे घर माझंही होतं. माझ्या कमाईमुळे जर घराचा थोडा भार हलका होणार असेल तर मला आनंदच होणार होता. मी त्या दिवशी माझ्या पगाराचा मोठा हिस्सा आईच्या हातात दिला. तिने काहीही न बोलता ते पैसे कपाटात ठेवले. पण संध्याकाळी जेव्हा बाबा घरी आले आणि त्यांना कळलं की आज माझी पहिली कमाई होती, तेव्हा ते हसून म्हणाले, बेटा, पहिली कमाई तर स्वतःजवळ ठेवायची असते. मी हसून उत्तर दिलं, बाबा, माझ्यासाठी सर्वात मोठी कमाई तर तुमचे आशीर्वाद आहेत. बाबांनी प्रेमाने माझ्या डोक्यावरून हात फिरवला. त्या क्षणी मला जाणवलं की जगातील सर्वात मोठी दौलत म्हणजे हाच आपुलकीचा ओलावा. असेच दिवस जात राहिले. मी नोकरी सांभाळत होते आणि तन्वी तिचं शिक्षण. याच काळात माझ्यासाठी लग्नासाठी स्थळ येऊ लागले. प्रत्येक वेळी आईचं एकच म्हणणं असायचं, मुलगा चांगला असावा, जास्त अटी लादणारा नसावा. मी या विषयात जास्त कधी पडले नाही. मला वाटायचं जे काही घडेल ते योग्य वेळीच घडेल. पण एक दिवस ऑफिसवरून परतल्यावर बाबांनी अचानक सांगितलं, श्रेया, उद्या काही लोक तुला बघायला येणार आहेत. आणि मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत राहिले. माझ्या मनात एक हलकीशी धडधड होती आणि अनोळखी अशी ओशाळवाणी भावनाही. पुढच्या दिवशी मुलाकडची माणसं घरी आली. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा अमित सुद्धा होता. जेव्हा मी चहा घेऊन खोलीत गेले तेव्हा पहिल्यांदा माझी नजर अमितवर पडली. तो अतिशय शांतपणे बसला होता. इतर लोकांसारखा तो मला वरपासून खालपर्यंत पारखत नव्हता, तर त्याची नजर खाली झुकलेली होती. काही वेळाने घरातील मोठ्यांनी आम्हा दोघांना स्वतंत्रपणे गप्पा मारण्याची परवानगी दिली. मी प्रचंड घाबरले होते. मला उमजत नव्हतं की नक्की काय बोलावं आणि सुरुवात कुठून करावी. मी शांत उभी असताना अमितने समोर पाहून हलकंच हसून म्हटलं, जर तुम्ही काही बोलणार नसाल तर मी सुरुवात करू का? खरं तर मला ही स्थळ पाहण्याची पद्धत फारशी आवडत नाही. मला वाटतं आयुष्यभरासाठी जोडीदार निवडताना एकमेकांना समजून घेणं जास्त गरजेचं असतं. मी तुमच्याबद्दल जे काही ऐकलंय त्यावरून मला जाणवले की तुम्ही खूप स्वाभिमानी आणि कष्टकरी आहात. आणि मला अशा जोडीदाराची अपेक्षा होती जो जीवनातील संघर्षाचा अर्थ जाणतो.
त्याची ही साधी पण थेट बोलण्याची पद्धत पाहून माझा ताण थोडा कमी झाला. मी हळूच मानवर करून त्याच्याकडे पाहिलं. त्याने पुढे म्हटलं, मला माहीत आहे की लग्नानंतर तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टी मागे सोडाल अशी अपेक्षा अनेकांना असेल, पण मी तसा नाहीये. मला तुमचे विचार, तुमची स्वप्न जाणून घ्यायला आवडतील. तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य असेल. त्याचे ते शब्द ऐकून मी क्षणभर थबकलेच. आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी माझ्या व्यक्तित्वाला महत्त्व देत होतं, माझ्या कष्टाला नाही. त्या खोलीत आम्ही पुढची अर्धा तास गप्पा मारत होतो. मला असं वाटलं की कदाचित नशिबाने आज मला अशी व्यक्ती दिली आहे जिच्या समोर मला स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही. मी खोलीबाहेर आले तेव्हा माझा चेहरा पूर्णपणे बदलला होता. आईने डोळ्यांच्या खुणेनेच विचारलं की काय झालं, पण मी काही न बोलता फक्त एक शांत स्मित केलं. आजवर ज्या संघर्षातून मी गेले होते त्या सर्व वेदनांवर जणू अमितच्या त्या बोलण्याने एक फुंकर घातली होती. मी खूप घाबरले होते. काय बोलावं हे सुचत नव्हतं. तेव्हाच अमित हसून म्हणाला, जर तुम्ही घाबरत असाल तर विश्वास ठेवा, मी सुद्धा तितकाच घाबरलोय. त्याची ती साधीशी कबुली ऐकून माझ्या ओठांवर एक हलकीशी हसू उमललं. आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी माझं दडपण आणि माझा भीतीचा भाव इतक्या सहजतेनं समजून घेतला होता. थोड्या शांततेनंतर त्यानं विचारलं, तुम्हाला लग्नानंतरही नोकरी करायला आवडेल का? मी सावरून थोड्या संकोचाने म्हणाले, घरच्यांना काही त्रास नसेल तर नक्कीच. आणि अमितने क्षणार्धाचाही विचार न करता उत्तर दिलं, मला कोणताच त्रास नाहीये. उलट मला वाटतंय की माणसानं आपलं स्वप्न कधीच सोडायला नकोत. त्याची ही गोष्ट ऐकून मी काही क्षण त्याच्याकडे बघतच राहिले. न जाणो का, पण पहिल्यांदाच असं वाटलं की समोरचा माणूस माझ्या शब्दांमागची भावना न बोलताच ओळखतोय. त्या दिवशी जास्त गप्पा झाल्या नाहीत, पण जेवढं बोललो त्यातून माझ्या मनात एक वेगळाच विश्वास निर्माण झाला. अमित आणि त्याचं कुटुंब निघून गेल्यावर घरात त्याच विषयावर चर्चा सुरू झाली. बाबांना तो मुलगा खूप आवडला होता. ते वारंवार म्हणत होते, अमित खूप समजूतदार आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी कोणतीही अनावश्यक मागणी केली नाही. आईनेही त्या दिवसाच्या घडामोडीनंतर या नात्याला लगेच होकार दिला. 2 दिवसातच त्यांचा पक्का निरोप आला आणि घरात लग्नाची लगबग सुरू झाली. नातेवाईकांची ये जा, कपड्यांची खरेदी, दागिन्यांच्या चर्चा, सगळं घर जणू बदलून गेलं होतं. मीही सर्वांसोबत आनंदी राहण्याचा प्रयत्न करत होते, पण मनाच्या एका कोपऱ्यात एक अनामिक हुरहुर होती. हे तेच घर होतं जिथे मी माझं पूर्ण बालपण घालवलं होतं. आता काही दिवसात मला हे घर सोडून जायचं होतं. लग्नाच्या तयारीच्या गडबडीतही मी ऑफिसला जातच होते. एक दिवस ऑफिसवरून आले तेव्हा पाहिलं तर आई आणि तन्वी माझ्या लग्नाचे कपडे निवडत होत्या. तन्वी खूप उत्साहात होती. एक एक ड्रेस काढून ती मला दाखवत होती. मला बघताच ती उत्साहाने म्हणाली, दीदी, हा लाल रंगाचा घागरा बघ, यात तर तू खरंच खूप सुंदर दिसशील. मी तिला म्हटलं, तू सांगतेस तर नक्की हाच घेईन. तसं तन्वी धावत येऊन माझ्या गळ्यात पडली. त्या क्षणी मला जाणवलं, जगाने मला कसंही वागवलं असो, पण माझ्या लहान बहिणीचं प्रेम कधीच खोटं नव्हतं हो. आईचं वागणं अजूनही तसंच होतं. ती लग्नाची प्रत्येक तयारी करत होती, पण ज्या आपुलकीची आणि मायेची आस प्रत्येक मुलीला आपल्या पाठवणीच्या वेळी असते, ती ओढ मला आईच्या नजरेत अजूनही सापडली नाही. मनात विचार यायचा, कदाचित पाठवणीच्या वेळी आई मला मिठी मारून रडेल. तिला जाणीव होईल की तिची लेक घराबाहेर पडते. पण मी अपेक्षा करणं खूप आधी सोडून दिलं होतं. शेवटी लग्नाचा दिवस उजाडला. घर पाहुण्यांनी गजबजलेलं होतं. शहनाईचे सूर, नातेवाईकांचा हशा आणि लग्नाची लगबग, सगळं कसं स्वप्नवत होतं. मी नवरीचा साज चढवून खोलीत बसले होते तेव्हा माझं हृदय खूप जोरात धडधडत होतं. थोड्या वेळाने तन्वी खोलीत आली. ती मला बघून हसली, पण अचानक तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती माझ्याजवळ बसली आणि माझा हात धरून म्हणाली, दीदी, तू गेलीस तर मी कुणाशी भांडू, कोणाकडे माझ्या मनातल्या गोष्टी सांगू? मी तिचे डोळे पुसत हसून म्हटलं, अगं पगली, मी काही कायमची कुठे हरवत नाहीये. जेव्हा वाटेल तेव्हा मी इथे येईन आणि तू सुद्धा माझ्याकडे ये. तेवढ्यात आई खोलीत आली. आम्हा दोघींना बघून तिने फक्त एवढंच म्हटलं, चला, मुहूर्त उलटून जातोय. मनात कुठेतरी इच्छा होती की आईने एकदा फक्त माझ्या डोक्यावरून हात फिरवावा, पण तिने नेहमीप्रमाणे फक्त तिची जबाबदारी पार पाडली. अमित सोबत फेरे झाले आणि पाठवणीची वेळ आली. बाबांच्या पाया पडले तेव्हा त्यांनी मला घट्ट मिठी मारली. त्यांच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते.
ते पुन्हा पुन्हा म्हणत होते, खुश राहा बेटा, कधीही स्वतःला एकटं समजू नकोस. मीही स्वतःला सावरू शकले नाही. शेवटी मी आईच्या पाया पडले. तिने वरवरच आशीर्वाद दिला, जा सासरच्या घराचं नाव मोठं कर. मी एक क्षण तिच्या डोळ्यात पाहिलं. कदाचित त्यात माझ्यासाठी थोडासा लपलेला ओलावा शोधत होते, पण तिथे फक्त कर्तव्य होतं. मी हसून तिथून निघाले. त्या दिवशी मी माझ्या माहेरचा उंबरठा तर ओलांडलाच होता, पण लहानपणापासून मनात साठवलेल्या अनेक अपूर्ण अपेक्षाही मी त्याच उंबरठ्यावर सोडून आले होते. लग्नानंतर जेव्हा मी पहिल्यांदा सासरी पाऊल ठेवलं, तेव्हा मनात खूप भीती होती. प्रत्येक मुलीप्रमाणे मीही लोकांकडून सासरच्या अनेक कथा ऐकल्या होत्या. कोणी म्हणायचं लग्नानंतर मुलीची खरी परीक्षा सुरू होते, तर कोणी म्हणायचं सुरुवातीचे काही महिने खूप जपून राहावं लागतं. पण जसे दिवस पुढे सरकले, माझं ते भीतीचं सावट हळूहळू नाहीसं होऊ लागलं. सासरी मला जे प्रेमाने आधार मिळाला, त्याने मला समजलं की कधी कधी आपण जे घर सोडून येतो, त्यापेक्षा सुंदर घर आपल्याला नव्याने सांधता येतं. आणि अमितच्या रूपाने मला असं एक आयुष्य मिळालं होतं, जिथे मला स्वतःला सिद्ध करण्यासाठी नाही, तर स्वतःला जगण्यासाठी जागा होती. अमितचं कुटुंब खूप मोठं नव्हतं. घरी फक्त आई, बाबा आणि अमित. पहिल्या दिवशी त्यांनी मला इतकं आपलेसं केलं की मी या घरासाठी नवीन आहे हे कधी जाणवलंच नाही. सासू सासरे नेहमी म्हणायचे, तू इथे सून नाही, आमची लेक म्हणून राहा. सुरुवातीला वाटलं हे फक्त बोलण्यापुरतं असेल, पण काही दिवसातच त्यांचा प्रामाणिकपणा मला जाणवला. मी किचनमध्ये जास्त वेळ काम केलं तर सासूबाई स्वतः येऊन म्हणायच्या, बस कर बाळा, बाकीचं मी बघून घेईन, तू जाऊन जरा आराम कर. त्यांच्या त्या एका वाक्याने मला नेहमी आईची आठवण करून द्यायची. मनात विचारायचे, आईनेही कधी असं म्हटलं असतं तर. एकदा मला थोडा ताप आला, तरीही मी काम करायला निघाले, तेव्हा सासूबाईंनी माझा हात धरला आणि प्रेमानं बजावलं, ताप असताना काम करायची गरज नाही. घराचं काम कुठं पळून जाणार नाही. आधी तुझी तब्येत महत्वाची आहे. त्या दिवशी त्यांच्या त्या मायेच्या शब्दांनी माझे डोळे ओलावले. कदाचित पहिल्यांदाच कोणाला तरी माझ्या थकव्याची आणि माझ्या प्रकृतीची काळजी वाटली होती. अमितही माझी प्रत्येक छोटी गोष्ट लक्षात ठेवायचा. ऑफिसवरून मी उशिरा आले तर तो स्वतःहून माझ्यासाठी चहा करायचा. अनेकदा मम्मीला मदत म्हणून तो स्वयंपाकातही हातभार लावायचा. मी गमतीनं म्हणायचे, लोक काय म्हणतील, मला नवरा नाही तर घराचा शेप मिळालाय. त्यावर तो हसून म्हणायचा, लोकांना जे म्हणायचं ते म्हणू दे. जर माझी पत्नी दिवसभर बाहेर कष्ट करू शकते तर तिच्यासाठी 2 पोळ्या बनवायला मला कसला कमीपणा वाटेल. त्याच्या या विचारांनी माझ्या मनाला एक विलक्षण शांतता मिळायची. माझी नोकरी आणि घर दोन्ही गोष्टी आता मला ओझं वाटत नव्हत्या. जिथे आदर असतो तिथं जबाबदाऱ्या कधीच ओझं वाटत नाहीत, हे मला उमजलं होतं. इकडे माहेरही सर्व काही सुरळीत होतं. तन्वीनं शिक्षण पूर्ण केलं आणि तिचं लग्न राहुलशीच झालं. राहुल एका मोठ्या कंपनीत होता. पगाराची चणचण नव्हती. काही महिन्यातच ते दोघं शहरातल्या एका आलिशान फ्लॅटमध्ये राहू लागले. आता आईच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. कोणाशीही बोलताना ती अभिमानाने सांगायची, माझ्या छोट्या लेकीचं नशीब बघा, मोठं घर, मोठा नवरा. मी जेव्हा माहेरी जायचे तेव्हा आई तन्वीची स्तुती करायची. राहुलने नवीन गाडी घेतली, तो तन्वीला फिरायला घेऊन गेला. हे सगळं ऐकताना मी शांत असायचे. आता मला या गोष्टीचा काही फरक पडत नव्हता, कारण माझी खरी खुशी मोठ्या गाड्यांमध्ये किंवा आलिशान बंगल्यात नव्हती, तर माझ्या जीवापाड प्रेम करणाऱ्या त्या माणसांमध्ये होती, ज्यांनी मला हक्काने सामावून घेतलं होतं. लग्नाला 1.5 वर्ष पूर्ण झाली होती. मी आणि आम्ही दोघांनी मिळून छोटी छोटी बचत सुरू केली होती. आम्हाला खूप मोठं साम्राज्य नको होतं, फक्त भविष्यात स्वतःचं एक छोटं घर हवं होतं, जिथे आमच्या आईवडिलांना कशाचीच कमतरता नसावी. आम्हीचं एकच तत्व होतं, कमी कमवा पण प्रामाणिकपणे कमवा आणि जे आहे त्यात आनंदाने जगा. मला त्यांची हीच साधी पण मोलाची वृत्ती सर्वात जास्त आवडायची. तन्वी आणि राहुलही आपल्या आपल्या आयुष्यात सुखी होते. राहुलची नोकरी खूप चांगली होती. एक रविवारी मी आणि अमित आईबाबांना भेटायला गेलो. बऱ्याच दिवसांनी सगळे एकत्र बसलो होतो. चहा पिता पिता आई हसून म्हणाली, अगं पुढच्या महिन्यात मामाच्या मुलाचं लग्न आहे, यावेळी पूर्ण कुटुंब जाणार आहे. मीही उत्साहाने म्हणाले, वा, खूप दिवसांनी सगळे एकत्र भेटू. आई अचानक गंभीर होऊन म्हणाली, हो, पण यावेळी आपल्या इज्जतीचाही प्रश्न आहे. खूप नातेवाईक असणार आहेत तिथे.
मी त्यांच्या बोलण्याचा अर्थ लगेच समजू शकले नाही. मला वाटलं कदाचित त्या तयारीबद्दल बोलतायत. इतक्यात तन्वी आणि राहुलही तिथे पोचले. घरात हास्य विनोद सुरू झाले. आई सारखी राहुलला विचारत होती, बेटा लग्नात कोणती गाडी नेणार आहेस, कोणते कपडे शिवलेत आणि तन्वीसाठी काय काय खरेदी केलीस. राहुलही हसून सगळ्या गोष्टी सांगत होता. मी आणि अमित शांतपणे हे सगळं ऐकत होतो. अचानक आईनं आमच्याकडे पाहून विचारलं, आणि तुम्ही लोक काय घेऊन जाणार आहात लग्नात. मी उत्तर दिलं, आई अजून काही ठरवलं नाहीये, पण एक चांगलं गिफ्ट घेऊ. आई लगेच म्हणाली, बघा यावेळी काही छोटी मोठी वस्तू नेऊ नका, शेवटी लोक बघतात ना कोणी काय दिलंय ते. मी हसून म्हणाले, आई आम्ही आमच्या ऐपतीप्रमाणे घेऊ, पण जे काही देऊ ते मनापासून देऊ. आईनं माझ्या बोलण्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही, पण तिच्या चेहऱ्यावरचे भाव सांगून जात होते की तिला माझं हे उत्तर आवडलं नाही. घरी परतताना मी विचार करत होते, खरंच का नात्यांची किंमत किती महाग गिफ्ट दिलं यावरून ठरते. अमितनं माझ्याकडे पाहिलं आणि हसून विचारलं, काय विचार करतेस. मी हळूच म्हणाले, काही नाही. आईच्या त्याच गोष्टी आठवत होत्या. गाडी चालवताना अमित शांतपणे म्हणाला, श्रेया एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, जगात काही लोक वस्तूंना किंमत देतात तर काही लोक भावनांना. आपण कोणत्या प्रकारचं माणसं बनायचं हे आपल्याला ठरवायचं असतं. मी त्याच्याकडे पाहून हसले. शेवटी तो दिवस आला ज्याची आई महिनाभरापासून चर्चा करत होती. घरात सगळीच लगबग सुरू होती. मी आणि अमित लवकर उठलो. नाश्ता करून आम्ही बाजारात गेलो, जेणेकरून लग्नासाठी एक छानसा आणि अर्थपूर्ण भेटवस्तू घेता येईल. मी अनेक दुकानात वेगवेगळे पर्याय पाहिले. आम्ही बराच वेळ शोधल्यावर एक सुंदर डिनर सेट, एक चांदीचं नाणं आणि शगुनचं पाकिट घेतलं. हे सगळं घेण्यासाठी आमचे 10-15 हजार रुपये खर्च झाले. माझ्यासाठी ही रक्कम मोठी होती. मी अमितलाही विचारलं होतं की एवढा खर्च करणं ठीक आहे ना. अमित हसून म्हणाला, नातं दिलं की ते निभावलं जातं, हिशोब लावून नाही. शेवटी हे तुझ्या मामाच्या मुलाचं लग्न आहे. संध्याकाळी आम्ही तयार होऊन ब्लॅम्वेट हॉलमध्ये पोचलो. हॉल दिव्याच्या रोषणाईने उजळून निघाला होता. आई तिथे आधीच उपस्थित होती आणि पाहुण्यांचे स्वागत करत होती. तिने आम्हाला पाहिलं आणि हाताच्या खुणेने जवळ बोलावलं. मी स्मित हास्य करत तिच्या पाया पडले, पण तिची नजर माझ्या हातातल्या गिफ्टवर खिळली होती. तिने हळूच विचारलं, काय आणलंयस. मी तो पॅक केलेला बॉक्स तिच्याकडे करत म्हणाले, आई मुला मुलीसाठी एक छोटंसं गिफ्ट आहे. आईनं बॉक्स उघडूनही पाहिला नाही, फक्त वरून बघूनच ती पुटपुटली, एवढंच. तिचा आवाज अगदी कमी होता, पण त्यातला उपरोधिक टोमणा मला स्पष्ट ऐकू आला. मी क्षणभर तिच्याकडे अवाक होऊन पाहत राहिले. आई आम्हाला हे चांगलं वाटलं म्हणून आम्ही हे घेतलं. आई ओठ आवळत म्हटलं, श्रेया थोडं तरी विचार करत जा. इतक्या मोठ्या फंक्शनमध्ये लोक काय म्हणतील. तुझी जिजाजी बघ किती महागडं गिफ्ट घेऊन आलेत. तेवढ्यात माझी नजर राहुल आणि तन्वीकडे गेली. त्यांच्या हातात एक मोठा गिफ्ट बॉक्स होता. त्या क्षणी मला जाणीव झाली की आई माझ्या गिफ्टची गुणवत्ता नाही तर त्याची तुलना करत होती. मी शांतपणे म्हणाले, आई आम्ही आमच्या ऐपतीनुसार आणि विचाराने हे निवडलंय. त्यावर ती लगेच म्हणाली, जास्त ऐपती बैपतीच्या गप्पा मारू नकोस. नातेवाईकांमध्ये इज्जत नावाची ही काही गोष्ट असते. तिचं ते बोलणं माझ्या काळजाला जखम करून गेलं. मी काही बोलणार इतक्यात अमितने अतिशय शांतपणे तिला सांगितलं, आई आम्ही जे काही दिलंय ते खूप प्रेमानं दिलंय. समोरच्याला वस्तूपेक्षा आमचं प्रेम जास्त महत्वाचं वाटेल अशी आम्हाला आशा आहे. आईनं अमितचं बोलणं ऐकून ऐकल्यासारखं केलं आणि ती दुसऱ्या पाहुण्यांकडे वळली. मी तिथेच उभी राहिले. माझ्या हातातलं गिफ्ट तर आता खाली गेलं होतं, पण माझं हृदय जड झालं होतं. मी अमितकडे पाहिलं. त्याने माझा हात घट्ट धरला. मी मनातल्या मनात स्वतःला सांगितलं, जे लोक आजवर नाही बदलले ते कधीच बदलणार नाहीत. आम्ही हॉलमध्ये प्रवेश करणार इतक्यात आईने आम्हाला पुन्हा हाक मारली. आजूबाजूला 3-4 नातेवाईक उभे होते. तिने जाणून बुजून माझ्या हातातला गिफ्ट बॉक्स घेतला आणि सर्वांसमोर तो उघडून वर खाली करून पाहिला. त्यावर एक उपरोधिक हास्य करत ती म्हणाली, आईनं जाणून बुजून माझ्या हातातील गिफ्ट घेतलं. ते इकडून तिकडून तपासलं आणि उपरोधिक हास्य करत म्हणाली, अगं श्रेया मला वाटलं होतं तुम्ही काहीतरी मोठं घेऊन याल. मी नम्रपणे म्हटलं, आई आम्ही आमच्या परीनं चांगलंच निवडलंय. पण तिचं उत्तर आलं, अगं आजकाल अशी गिफ्ट्स लोक छोट्या पार्ट्यात देतात. लग्नात थोडासा स्टेटस बघावा लागतो. तिच्या त्या बोलण्याने आसपास उभे असलेल्या नातेवाईकांचे डोळे आमच्याकडे वळले. मला इतकी शरम वाटली की मी नजर वर करायच्या स्थितीतही नव्हते. आईनं पुन्हा राहुल आणि तन्वीचा उल्लेख करत म्हणालं,
राहुल आणि तन्वीला बघा किती विचार करून वस्तू आणले. शेवटी लोकांमध्ये आपली इज्जत पण जपायला हवी ना. आता मात्र माझ्या सहनशक्तीचा बांध फुटला. मी ठामपणे म्हणाले, आई, इज्जत वस्तूच्या किमतीवरून नाही तर देणाऱ्याच्या नियतीवरून ठरते. माझे हे शब्द ऐकताच आईचा चेहरा रागाने लाल झाला. ती म्हणाली, तुला तर प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायची सवयच लागली आहे. मी काही न बोलता गप्प राहिले. अमितने माझा हात हळूच दाबला, जणू तो सांगत होता की आता विषय इथेच संपूया. आम्ही हळूहळू स्टेजच्या दिशेने गेलो. मी बाहेरून हसण्याचा मुखवटा लावला होता, पण आतून मी पुरती कोलमडले होते. किती प्रेमानं आम्ही आमच्या बचतीतून हे गिफ्ट निवडलं होतं. पूर्ण वाटेत मी विचार करत होते, मामाचा मुलगा ते पाहून किती खुश होईल. पण इथे कोणालाच गिफ्टच्या आतल्या प्रेमाची ओढ नव्हती. सर्वांना फक्त त्या बॉक्सची कॅटेगरी दिसत होती. मी एका खुर्चीवर जाऊन बसले. अमित माझ्या शेजारी येऊन बसला. त्याने माझ्याकडे बघून विचारलं, इतक्याशा गोष्टीवरून चेहरा का उतरलाय? मी ओल्या डोळ्यांनी विचारलं, अमित, मी काय चुकीचं केलं होतं? आम्ही आमच्या ऐपतीनुसार बेस्ट दिलं होतं, तरीही आईला ते कमीच वाटलं. अमितनं माझा हात हातात घेतला आणि अत्यंत मायेने म्हणाला, श्रेया, काही लोकांना तुम्ही कितीही दिलं तरी ते कमीच पडतं. त्यामुळे तुझी खुशी कोणाच्या अपेक्षेवर अवलंबून ठेवू नकोस. मी शांतपणे ऐकत होते. तो पुढे म्हणाला, आणि एक गोष्ट लक्षात ठेव, ती तुझी आई आहे. त्यांच्या स्वभावातली ही तुलना करण्याची खोड कदाचित त्यांच्या आयुष्याचा भाग बनली असेल. ते त्यांच्या मनाचं दारिद्र्य आहे, तुझं नाही. मी हळूच विचारलं, पण प्रत्येक वेळी तुलना माझ्याशीच का? अमित काही क्षण गप्प राहिला आणि मग म्हणाला, कदाचित त्यांच्याकडे या प्रश्नाचं उत्तर नसेलही, पण तुला आता स्वतःला कोणापुढेही सिद्ध करण्याची गरज नाही. तू जशी आहे तशीच खूप छान आणि स्वतंत्र आहेस. त्याच्या त्या शब्दांनी माझ्या मनावरचं ओझं एका क्षणात हलकं झालं. त्या दिवशी मला समजलं, आईच्या प्रेमाची आणि स्वीकृतीची मला आता अजिबात गरज नाही. माझं आयुष्य, माझा अमित आणि आमचा हा छोटासा सुखी संसार हीच माझी खरी कमाई आहे. आणि खरं सांगू, त्या दिवशी मी आयुष्यात पहिल्यांदा पूर्णपणे मुक्त झाले होते. आता मी आईकडून पूर्वीसारख्या अपेक्षा करणं सोडून दिलं होतं. तिचे फोन यायचे तेव्हा मी आनंदानं बोलायचे, बाबांची विचारपूस करायचे, तन्वीचंही विचारायचे. पण हळूहळू मला एक गोष्ट जाणवू लागली, आईचे फोन आता माझ्या सुखदुःखाबद्दल नसून माझ्या कमाईबद्दल आणि अमितच्या नोकरीबद्दल जास्त असायचे. अमित घरी आहे का? त्याची नोकरी कशी चालली आहे? या गोष्टीच्या भोवतीच तिचं बोलणं फिरायचं. सुरुवातीला मला वाटलं की ती फक्त काळजीपोटी विचारत असेल, पण प्रत्येक वेळी ती गोष्ट शेवटी पैशांच्याच मुद्द्यावर येऊन थांबायची. मी हे अमितला सांगितलं तेव्हा तो हसून म्हणाला, कदाचित त्यांना आपली काळजी असेल, विनाकारण त्यांच्याबद्दल वाईट विचार करू नको. मी त्याची गोष्ट मनावर घेतली. शेवटी ती माझी आई होती. मला त्यांच्याबद्दल वाईट विचारही करायचे नव्हते. इकडे तन्वी आणि राहुलचं आयुष्य एका सुखाच्या प्रवासात होतं. राहुलची प्रगती होत होती. आई अजूनही नातेवाईकात त्याच्या यशाच्या गप्पा मारत फिरायची. मी हे सगळं ऐकून केवळ हसून गप्प राहायचे, कारण आता माझं सुख हे इतरांच्या प्रशंसेवर अवलंबून नव्हतं. पण नियती कोणाची वाट पाहत नाही. तिचं चक्र फिरतं तेव्हा कोणालाही कल्पना नसते. एका संध्याकाळी मी ऑफिसवरून घरी आले आणि फोनची घन वाजली. स्क्रीनवर आईचं नाव होतं. मी फोन उचलला. हो आई, कशी आहेस? पण यावेळी तिच्या आवाजात एक वेगळीच धास्ती होती. ती कातर आवाजात म्हणाली, श्रेया, तू फ्री आहेस का? माझं मन शंकेने भरलं. तिने पुढे सांगितलं, बेटा, राहुलची नोकरी गेली आहे. मी काही क्षण थबकले. राहुल सारख्या मेहनती मुलाची नोकरी. तिने सांगितलं की कंपनीनं अचानक अनेकांना काढलं आणि त्या यादीत त्याचंही नाव होतं. आई म्हणाली, तो खूप चिंतेत आहे. कुठेच काही उत्तर येत नाहीये. मी तिला धीर दिला. आई, तू काळजी करू नको, त्याला नक्की दुसरी नोकरी मिळेल. पण त्या दिवशी फोन ठेवताच मला जाणवलं, घरचं वातावरण पूर्णपणे बदललंय. काही दिवसांनी मी आणि आम्ही त्यांना भेटायला गेलो. राहुल समोर बसला होता, पण तो बदलला होता. त्याच्या चेहऱ्यावरची ती चमक मावळली होती आणि डोळ्यात चिंता होती. अमितनं त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि अतिशय आश्वासक स्वरात म्हणाला, राहुल, नोकरी गेली आहे, तुझी मेहनत नाही. मेहनती माणूस कधीच रिकाम्या हाताने बसत नाही. राहुलने हलकीशी स्मितहास्य केलं, पण ते ओझरतं होतं. अमितने त्याला जवळ घेतलं आणि म्हणाला, जर तुला काही मदत हवी असेल किंवा तुला काही प्लॅन्स असतील तर आम्ही सोबत आहोत, हार मानू नकोस. राहुलने अमितला थँक्स म्हटलं. त्या दिवशी आम्ही जास्त वेळ थांबलो नाही, पण घरी परतताना आईचा चेहरा माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हता.
आयुष्यात पहिल्यांदाच मी त्यांच्या डोळ्यात भीती पाहिली होती. त्यांना कदाचित विश्वास पटत नव्हता की ज्या राहुलवर त्यांना इतका गर्व होता तोही संकटात येऊ शकतो. आणखी एक आठवडा उलटला आणि एके दिवशी सकाळी पुन्हा आईचा फोन आला. त्यांच्या आवाजात एक प्रकारची संकोचलेली झिजक होती. त्या म्हणाल्या, श्रेया बेटा, शक्य असेल तर आज अमित सोबत घरी ये. मला काही महत्वाची चर्चा करायची आहे. मी कोणतीही चौकशी न करता हो म्हटलं. फोन ठेवल्यावर मी अमितला सांगितलं, मला वाटतंय आई खूप अस्वस्थ आहे. अमितने समजूतदारपणे फक्त इतकंच म्हटलं, जे काही असेल ते आपण शांतपणे ऐकून घेऊ आणि मग निर्णय घेऊ. दुपारी आम्ही आईच्या घरी पोहोचलो. बाबांनी दरवाजा उघडला, पण त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीची ती प्रसन्नता नव्हती. जणू अनेक रात्रींची झोप हरवली होती. आत गेल्यावर पाहिलं तर तन्वी आणि राहुल तिथे आधीच बसले होते. घरात एक अस्वस्थ करणारी शांतता होती. काही वेळ कुणीच काही बोललं नाही. मग आईनं माझ्यासमोर चहाचा कप धरला आणि हळूच बोलायला सुरुवात केली. श्रेया, राहुलला नोकरी शोधून बराच काळ झालाय. जिथे जिथे जातोय तिथे एक तर जास्त अनुभवाची मागणी आहे किंवा जागाच रिकामी नाही. मी राहुलकडे पाहिलं. तो मान खाली घालून बसला होता. आईने आता अमितकडे पाहिलं. अमित बेटा, ऐकले की तुझ्या ऑफिसमध्ये तुझी खूप ओळख आहे. जर राहुलसाठी काही काम शोधता आलं तर प्लीज बघ ना. खोलीत पुन्हा एकदा सन्नाटा पसरला. मी अमितकडे पाहिलं. त्याने क्षणार्धाचाही विचार न करता शांतपणे म्हटलं, आई, माझ्या परिचयात जर कुठे चांगली संधी असेल तर मी नक्कीच प्रयत्न करेन. अमितचं हे उत्तर ऐकून आईच्या चेहऱ्यावर थोडा दिलासा आला. त्याने पुढे जोडून सांगितलं, मी पूर्ण प्रयत्न करेन, पण सध्या बाजारातील स्थिती बघता मी पक्क आश्वासन देऊ शकत नाही. जे माझ्या हातात आहे ते मी नक्कीच करेन. आईच्या चेहऱ्यावरची ती चिंता पाहून मला वाटलं, आतापर्यंत तिने माझ्या कष्टाला कधीच महत्त्व दिलं नाही, पण आज जेव्हा स्वतःवर वेळ आली तेव्हा तिला माझ्या आणि अमितच्या ओळखीची आठवण झाली. नात्यातल्या या बदलाने मला दुःख नाही तर एक प्रकारची प्रगल्भता दिली होती. राहुलला नोकरी मिळाल्याची बातमी ऐकून आईच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. मी लगेच अमितला सांगितलं, आईला फोन करा, त्यांना किती आनंद होईल. अमितनं हसून राहुलला फोन लावला. राहुलने फोन उचलताच अमितने ही गोड बातमी त्याला दिली. तिकडून काही क्षण शांतता होती आणि मग राहुलचा आवाज ऐकू आला, जो भावूक झाला होता. भैया, तुम्ही खरं म्हणताय ना? अमितनं त्याला प्रेमाने सांगितलं. हो, पण आता इथून पुढची मेहनत तुझी आहे. मी फक्त रस्ता दाखवलाय. राहुलने लगेच आईला ही आनंदाची बातमी दिली. काही मिनिटातच आईचा फोन माझ्याकडे आला. यावेळी तिच्या आवाजात घबराट नव्हती तर एक वेगळीच चमक होती. ती म्हणाली, श्रेया बेटा, अमितला सांग की त्याने आमच्यावर खूप मोठा उपकार केलाय. मी शांतपणे पण ठामपणे उत्तर दिलं, आई, त्यांनी उपकार केलेला नाही, त्यांनी फक्त आपलं कर्तव्य निभावलं आहे. 2 दिवसांनी आईनं पूर्ण कुटुंबाला जेवायला बोलावलं. तन्वीच्या चेहऱ्यावरची जुनी निखळ मुस्कान परतली होती. अचानक आई आतल्या खोलीत गेली आणि मिठाईचा डब्बा घेऊन आली. तिने सर्वात आधी एक तुकडा अमितला भरवला. बेटा, आज आमच्या घरात जी खुशी परत आलीये त्यात तुझा सर्वात मोठा वाटा आहे. अमितने लगेच त्यांचे पाय स्पर्श करून नम्रपणे म्हटलं, आई, असं म्हणू नका. खरं कष्ट तर राहुलचेच आहेत. तेवढ्यात आईची नजर माझ्यावर गेली. आज तिच्या डोळ्यात तो जुना राग नव्हता. आज तिथे फक्त एक खोल पश्चाताप होता. ती हळूहळू माझ्या जवळ आली. मी काही समजू शकले त्याआधीच आईनं माझे हात आपल्या हातात घट्ट धरले. तिच्या डोळ्यातून अश्रूचा बाण फुटला होता. थरथरत्या आवाजात ती म्हणाली, श्रेया, तू मला माफ करशील का? मी आयुष्यभर तुझ्याशी चुकीचं वागले. नेहमी तन्वीला तुझ्यापेक्षा श्रेष्ठ मानलं, पण आज जेव्हा संकट आलं तेव्हा तू आणि अमित धावून आलात. आज मला उमजलंय, मुलांची किंमत त्यांच्या कमाईवरून नाही तर त्यांच्या संस्कारावरून ठरते. तिने हात जोडून माफी मागितली. मी तिचे हात हातात घेतले. आई, असं नको करू. आणि मी तिला मिठी मारली. आयुष्यात पहिल्यांदाच आईला मी इतक्या मायेनं मिठी मारली होती. तन्वीही धावत आली आणि रडत म्हणाली, दीदी, मला माफ कर. मला कधीच उमजलं नाही की माझ्यामुळे तुला किती सहन करावं लागलं. मी तिचे डोळे पुसत म्हटलं, अगं पगली, तू नेहमीच माझी लाडकी बहीण होतीस आणि असणारच. तेवढ्यात अमितनं एक हलकं स्मित केलं आणि म्हणाला, आता जर रडणं थांबलं असेल तर थोडी मिठाई पण खाऊया का? त्यांच्या या बोलण्यावर सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमललं. त्या दिवशी मी माझ्या मनावरचं सगळं जुनं ओझं, सर्व रुसवे फुगवे कायमचे सोडून दिले.
मित्रांनो, या कथेवरून आपल्याला हे शिकायला मिळतं की माणसाची किंमत ही त्याच्याकडे असलेल्या संपत्तीवर किंवा यशावर कधीच ठरत नाही, तर तो संकटकाळी कुणाच्या पाठीशी उभा राहतो त्याच्या संस्कारावर आणि माणुसकीवर ठरते. रक्ताची नाती कदाचित रक्ताने जोडलेली असतात, पण खऱ्या अर्थाने ती प्रेमाने आणि आदराने टिकतात. कशी वाटली आजची ही ट्रू स्टोरी? कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आणि तुम्ही ही कथा कोणत्या शहरातून किंवा गावातून बघत आहात हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही कथा मनाला भिडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. आणि अशाच आणखी हृदयस्पर्शी कथांसाठी आपल्या ट्रू स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन सत्याच्या प्रवासात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.